पूर्वी शिक्षण क्षेत्रात विद्यार्थी घडवण्यासाठी आणि त्यांना शिकवण्यासाठी म्हणून शिक्षक येत असत. या क्षेत्रात नफा आणि तोट्याचा विचार होत नसे. ज्येष्ठ शिक्षण तज्ञ डॉक्टर श्याम मुजुमदार यांनी देखील शिक्षक म्हणून सुरुवात केली. त्यामुळे सिम्बायोसिस शिक्षण संस्थेकडे पाहण्याचा सगळ्यांचा दृष्टिकोन वेगळा आहे. फक्त पायाभूत सुविधांनी शिक्षण संस्था चांगली होत नाही, तर उत्तम शिक्षकांमुळे चांगल्या शिक्षण संस्था उभ्या राहतात, असं मत सिम्बायोसिस स्किल युनिव्हर्सिटीच्या कुलगुरू डॉक्टर स्वाती मुजुमदार यांनी व्यक्त केलंय. रोटरी क्लब ऑफ पुणे मिडटाऊनच्या वतीनं आयोजित सर्वोत्तम व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार प्रदान सोहळा टिळक रस्त्यावरील मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यंदाचा व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड विश्वकर्मा ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्राध्यापक डॉक्टर बिपिन सुळे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी क्लबचे अध्यक्ष चंद्रशेखर वल्लवणकर, संचालक डॉक्टर हेमंत तोडकर, सचिव ॲडव्होकेट शोभा सोमानी आदी व्यासपीठावर उपस्थित होते. पुणेरी पगडी, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असं पुरस्काराचं स्वरूप होतं. डॉक्टर स्वाती मुजुमदार म्हणाल्या, पुण्यात अनेक संस्था आहेत. आज शिक्षण क्षेत्राचे बाजारीकरण झाले आहे. यामध्ये नफा महत्त्वाचा नाही. अनेक शिक्षकांना पगार जास्त आहेत, मात्र चांगली गुणवत्ता टिकून ठेवणे हे अवघड आहे. शिक्षण क्षेत्रात आवड म्हणून शिक्षक येत नाहीत. त्यामुळे ही स्थिती देशाला घातक असल्याचं त्यांनी सांगितलं. डॉक्टर बिपिन सुळे म्हणाले, रोटरी क्लब ही क्रियाभिमुख असलेली संस्था आहे. हातात घेतलेले काम पूर्ण करणारी ही विश्वसनीय संस्था असून अनेक सामाजिक उपक्रम संस्थेने राबवले आहेत. माणसाने समुद्रासारखे जगायला हवे. आपले काम नम्रपणे करावे. वय वाढल्यावर ज्येष्ठ व्हायला हवे. म्हातारे होऊ नये. म्हातारे होऊन आधार शोधण्यापेक्षा ज्येष्ठ होऊन आधार देणे महत्त्वाचे असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रास्ताविकात चंद्रशेखर वल्लवणकर म्हणाले, रोटरी क्लब पुणे मिडटाऊन मागील 56 वर्षापासून कार्यरत आहे. रोटरी क्लब ही तब्बल 120 वर्षे जुनी संस्था असून 200 देशात कार्यरत आहे. स्वतःपेक्षा सेवेचा ध्यास हे रोटरीचे ब्रीद आहे. त्याप्रमाणे आपला क्लब देखील कार्यरत आहे. समाज परिवर्तनाची सशक्त अशी ही चळवळ असून विविध सामाजिक उपक्रम सातत्याने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. I am truly honored and grateful to stand here tonight for accepting this vocational excellence recognition award that is VERA. खूप मोठी नाव आहे. मी एवढा मोठा नक्की नाही आहे, पण तरी त्या लिस्टमध्ये आज तुम्ही टाकलं त्याबद्दल अनेक धन्यवाद. या आनंदाच्या क्षणी काही आभार मानणं फार गरजेचं आहे. एक 5 मिनिटं मला फक्त द्या प्लीज. सर्वप्रथम माझे आईवडील, ज्यांनी मला जन्म दिला आणि माझ्या जीवनाला एक निश्चित दिशा दिली, संस्कार दिले, त्याकरता मी त्यांचा कायम ऋणी राहीन. माझ्यासाठी त्यांनी जे कष्ट घेतले आणि एक विश्वास माझ्यावर दाखवला, तो अमूल्य विश्वास होता. या प्रसंगी त्यांचे विशेष आभार मी मानू इच्छितो.